नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता ऊर्जाला फोन आलेला आहे शौर्य आणि त्याचबरोबर पद्माचा. पद्मा म्हणते की ऊर्जाताई मी बोलते. ऊर्जा म्हणते हा पद्मा बोल, काय झालं, कुठेस तू, अजून कशी आलेली नाही, असं जेव्हा पद्माला विचारलं जातं तेव्हा मात्र ऊर्जा इकडे बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की पण तू एक मला सांग आधी, शौर्याच्या फोनवरून फोन कसा केलेला आहेस तू, नक्की काय आहे ह्या सगळ्याचा अर्थ, असं हे बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे आता पद्मा त्याचबरोबर शौर्य एकत्र आहेत. तेव्हा ती म्हणते ते ना सांगते तुम्हाला, पण ऊर्जा म्हणते का गं, आणि मग तोपर्यंत शौर्याच्या लक्षात येतं की हा सगळा गोंधळ असा झालेला आहे. तर शौर्य कॉल कट करतो. शौर्याने कॉल कट केलेला असतो. तेव्हा पद्मा विचारते, शौर्य दादा काय झालं, तुम्ही मध्येच का फोन कट केला. मग मात्र पद्माला शौर्य सांगू लागतो की अगं प्रॉब्लेम झाला, आपल्या लक्षातच नाही आलं, आपण घरातून निघालो. पण ती म्हणते की काय प्रॉब्लेम काय आहे, पण ऊर्जाताईला सांगायला तुम्ही का घाबरताय. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो, अगं तुला कसं सांगू, तिला नाही माहिती की मी हर्षवर्धन जागीरदार यांचा मुलगा आहे, तुला माहिती आहे ना, डॅड विरोधात केस लढतायत. मग ऊर्जाला असं वाटेल की आपण तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागतोय किंवा मी माहिती काढण्यासाठी ऊर्जाच्या बरोबर बोलतोय. मग ऊर्जा कधीच माझी मदत घेणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा शौर्य म्हणतो की हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मी सत्याच्या बाजूने लढणारा आहे, पण ऊर्जाला असं वाटत आहे की मीही तिच्या विरोधात आहे, म्हणून तिला राग येईल. त्यामुळं मी माझी ओळख तिच्यापासून लपवली आहे. तेव्हा पुन्हा ऊर्जाचा फोन येऊ लागतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की अगं पद्मा काय झालं. तेव्हा पद्मा म्हणते की अहो ताई, मला ना कळत नाही आहे, मी घरातून कशी तरी बाहेर पडले, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. तेव्हा शौर्य आहे ना तुझ्याबरोबर. ती सांगते की हो. मग ती म्हणते की मी आत्ताच्या आत्ता तू माझ्याकडे ये, इकडं घरी ये, मग बघूया शौर्याला. त्यावेळेस शौर्याला फोन दे. मग शौर्याला फोन दिल्यावर सांगितलं जातं की घरी घेऊन ये तिला, असं सांगितलं जातं. चाळीचा नंबर त्याचबरोबर रूमचा नंबर सांगितला जातो. आणि मग दोघंही बोलत असतात. ऊर्जाला म्हणत असते, पण शौर्य दादा मला कळत नाही आहे की तुम्ही असं कसं म्हणताय हे सगळं. शौर्य म्हणतो की अगं तुला तेच सांगायचा मी प्रयत्न करतोय, तुझ्या लक्षात येत नाही आहे का काय प्रॉब्लेम आहे ते. बरं मी काय म्हणतोय ऐक, मी तुला माझी बहीण मानतो आणि मी तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. तुझ्याबरोबर जे चुकीचं झालेलं आहे त्या सगळ्याला आपल्याला वाचा फोडणं गरजेचं आहे. आणि त्या विक्रांत शिर्केला आपल्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे, असं हे बोलणं सुरू आहे. शौर्य आता ऊर्जाला घेऊन जाणार आहे, कारण शौर्याला माहिती आहे की पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जाला मदत करणं गरजेचं आहे. कारण हर्षवर्धन जागीरदारने आजपर्यंत जे काही केलेलं आहे त्या गोष्टी काही त्याला पटत नसतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की ऊर्जा, शौर्य आणि पद्मा. शौर्य म्हणतो की हे बघ पद्मा, अजिबात तुला काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं तो सांगू लागतो. त्यासोबतच आता ऊर्जाला पण काळजी वाटायला लागली आहे. पद्मा आणि शौर्य एकत्र आहेत, पण नक्की काय झालं असेल तिथं, त्या घरी काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, असं सगळं इकडे ऊर्जाला वाटत असतं. मी चूक तर केलेली नाही आहे ना, अशा सगळ्या गोष्टींबद्दल ती विचार करत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की पद्मा काळजी करू नको, मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे, तुमच्यासोबत आहे. फक्त ऊर्जाला शंका येते ना, मी असं काही केलं किंवा माझं खरं नाव कळलं तर प्रॉब्लेम येईल, म्हणून मी तुला सांगत आहे. तेव्हा मात्र आता ऊर्जा, शौर्य त्याचबरोबर पद्मा हे एकत्र येतात. म्हणजे शौर्य ऊर्जाला घेऊन पद्माकडे निघालेला असतो आणि त्याने आवर्जून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही या बाबतीत तू ऊर्जाला काहीही सांगायचं नाही. इकडे आता भजन असतो आणि भजनकडे आलेली असते त्यांची कलिग्स, आणि ती सांगू लागते की सर प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा तो म्हणतो काय झालं. त्या विक्रांतच्या सगळ्या मित्रांना पोलिसांनी अटक केलेली आहे. कुठं अटक केली, काय झालं असं विचारलं जातं, कारण हर्षवर्धन सर तर इथे नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि ते बोलत असतात. लगेचच भजन हुळबुट्टेला फोन करतो आणि विचारू लागतो की हे काय केलंय तुम्ही, तुमच्याकडे FIR नोंदवलेली नाही, काही नाही आहे, आणि तुम्ही अटक कशी करू शकता आमच्या क्लायंटला. तेव्हा हुळबुट्टे म्हणतात की हे गोष्ट लक्षात ठेवा,
तुम्ही कायदा जाणत असाल तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा की ही विनयभंगाची केस आहे. यामध्ये FIR शिवायही अटक करता येते आणि नॉन बेएबल असते. त्यामुळं तुम्हाला जे काय बोलायचं ते इथे येऊन बोला. हा जो फोन आहे ना, माझा पर्सनल फोन आहे. तुम्ही माझ्या पर्सनल फोनवरती फोन केलेला आहे. ही गोष्ट तुम्ही विसरला आहात. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजेच की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या वेगळ्या पद्धतीने चालतात. हा फोन मला सरकारने दिलेला नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, हर्षवर्धन साहेब कुठे गेले तुमचे? नाही, ते बाहेर आहेत. मग तुम्हाला इथे फोनवर बोलायची गरज नाही. तुम्ही इथे या आणि समक्ष भेटा आणि बोला. चहा आणि समोसा ऑर्डर करतो तुमच्यासाठी, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता इकडे हर्षवर्धन तर नाही, आता करायचं काय हा प्रश्न भजनला पडलेला असतो. आणि हुळबुट्टेला तो सांगू लागतो की त्यांच्या कोणाच्याही अंगाला धक्काही लागता कामा नये. त्यावर हुळबुट्टे म्हणतात की हे बघा कसं आहे माहिती आहे का, शाब्दिक मार तर दिलाच पाहिजे. त्याशिवाय आम्हाला काय कबुली घ्यायची ती कशी करता येईल? कारण आम्ही कोणालाही ताब्यात घेऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा ऊर्जा वाटच बघत असते की अजून पद्मा कशी आलेली नाही. तेवढ्यातच पद्मा आणि शौर्य येतात. तेव्हा पद्मा आल्या ताई म्हणून ती येऊन मिठी मारते. तेव्हा शौर्य मात्र पद्मा इकडे ऊर्जाच्या घरात सगळीकडे नजर फिरवतो. त्याला तो कोट दिसतो. त्याचबरोबर कोटच्या शेजारी ऊर्जाच्या बाबांचा फोटो लावलेला असतो. तो बाबांचा फोटोसुद्धा तो पाहतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आणि पद्मा बोलत आहेत. आई तिथं आलेली असते, पाणी देते, शौर्याला पण पाणी देते आणि पाहून विचारते की तुम्ही? तेव्हा मात्र शौर्य आहे म्हणून तो नाव सांगतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात, तेव्हा मात्र हे सगळं जे चालू आहे ते मात्र भयानक असतं. तेव्हा शौर्य तिथं असतो. शौर्याला त्या म्हणतात, अहो घ्या, नळाचं असलं तरी अगदी पिण्यायोग्य आहे पाणी हे. कारण तिला असं वाटत असतं की म्हणजे सहजासहजी लोकं पाणी पित नाहीत. आत्ता पाण्याच्या बाबतीत विचार करतात, कारण त्याचं इन्फेक्शन लवकर होण्याची शक्यता असते. इकडे जेव्हा आता शौर्य हे सगळं बोलतो, तेव्हा पद्मा तुला कुठं भेटली रे? नक्की काय झालं? आणि मला तुला काहीतरी विचारायचं आहे. पद्माला पण विचारलं जातं. पद्मा बोलायला सुरुवात करते. शौर्य सांगत असतो की अगं तिथंच त्या गल्लीतून मी जात होतो तेव्हा आमची भेट झालेली आहे. मग पद्माला ती म्हणते, काय झालं मला सांग. आता पद्मा सांगतच असते की काय झालं माहिती आहे का, मी तिथे गेले कामावरती आणि मालक तिथं आले. आणि मालक तिथं आल्यानंतर आणि ती शौर्याकडे पाहते. मग ऊर्जा लगेच शौर्याला म्हणते, तू जरा वेळ बाहेर थांब. शौर्याला बाहेर काढते. त्याचवेळी शेजारच्या ज्या काकू आहेत त्या तिथं आलेल्या असतात. त्या म्हणतात, असतात तू रे कोण येतं? तुझ्या तोंडावर तिने दरवाजा बंद केला आणि तर काय करतोयस रे तू? तेव्हा तो शांतच असतो. तो म्हणतो, मी वकील आहे, ऊर्जाचा मित्र. तेव्हा त्या काकू विचारू लागतात की अगं अरे मित्र म्हणजे मित्र का आणखी काय? तेव्हा तो म्हणतो, तसं नाही आहे काकू, मी ऊर्जाचा मित्र आहे. तेव्हा मात्र त्या काकू म्हणत असतात की असं आहे का? अरे कशी आहे ऊर्जा सांग बरं. तेव्हा तो म्हणत असतो, हां. मग त्या म्हणतात की वकील आहे म्हणजे तू माझी केस लढशील का रे? म्हणजे तू कसल्या केस लढतो? तो सांगतो, गुंड, मारामारी, खून, दरोडा असल्या. तेव्हा त्या म्हणतात की म्हणजे तू तसला काय म्हणतात भावकीचा वकील आहे म्हणायचं. त्या म्हणतात, तो म्हणतो की हो तसं समजा. मग त्या म्हणू लागतात की माझी केस लढशील का रे? तर तो म्हणतो की अहो मी कशाला, ऊर्जा आहे की. तेव्हा त्या म्हणतात, तुला माहिती आहे का, ती ऊर्जा ना सकाळी रोज नळावर माझ्याशी कचा भांडत असते. त्याशिवाय तिचं दिवसच सुरू होत नाही. भांडते रे, पण तिचा काय उपयोग आहे? ती कसली वकील आहे तुला माहिती आहे ना. ती म्हणजे ती तसली ॲफिडेव्हिटवाली वकील आहे. दुसरं काय त्याचं? असं ते सांगू लागतात. तेव्हा मात्र इकडे त्या काकू इकडे शौर्याला म्हणत असतात की तू लढशील का सांग. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हो चालेल, मी लढायला तयार आहे तुमची केस. मग त्या सांगू लागतात, अरे ती शेजारची माझ्या सिरियलच्या टायमिंगलाच लावून बसते रे. भांडण चालू होतं नवरा बायकोचं. आता नवरा बायकोचं भांडण असावं रे, पण इतकं पण नसावं की घराच्या बाहेर त्याचा आवाज येतोय. तू लढशील नाही केस? बघ, तो म्हणतो हो चालेल. आणि मग त्यानंतर म्हणतात ती राहू दे. तो टॅक्सीवाला आहे ना, ते शेजारचे, ते येतात संध्याकाळी, इतके दारू पिऊन येतात, इतक्या शिव्या देत असतात. हां, तसा मला त्याचा त्रास व्हायचा काही प्रश्न नाही. पण संध्याकाळी ना मला झोपायच्या आधी ना रीला बघायची सवय. आणि ते रीला बघताना त्रास होतो रे त्यांचं तोंड बघितलं तरी. बरं तू तयार आहेस ना, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. बरं त्यापेक्षा ना मी तुझ्यासाठी चहा आणि खारीच आणते. असं मला ते बोलत असतात. त्यानंतर पुन्हा त्या काकू म्हणतात की अरे ऊर्जाचं आणि तुझं जुळलं पाहिजे, जावई झाला पाहिजे. ते ॲफिडेव्हिट करेल, तू कोर्टात केस लढव. मी पूर्वाला बोलूनच टाकते. इकडे आता पद्मा सगळं सांगायला सुरुवात करत असते. पद्मा म्हणत असते की मग त्यांना संशय आला बहुतेक. त्यांनी माझा फोन काढून घेतला आणि सांगितलं मला कुठं जायचं नाही. मग तू बाहेर कशी पडली? तेव्हा मात्र आता पद्माला आठवतं शौर्याची मदत घेतली म्हणजे शौर्य घरातच राहतो ही गोष्ट सांगायची नाही.
मग ती सांगू लागते की ते मोठ्या बाईसाहेब आहेत ना, त्यांना शेपूची भाजी लागते. मी सांगितलं शेपूची भाजी आणायची आहे आणि बाहेर पडली. मी बंटीचं नाव सांगितलं तरीही ते ऐकायला तयार नव्हते. त्यांचं असं म्हणणं आहे की तू आणि बंटी दोघंही आउट हाऊसमध्ये येऊन राहा. त्यांनी घरात कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे घडलेल्या गोष्टीबद्दल. त्यामुळं त्यांना असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या जरा वेगळ्या पद्धतीनं चालू आहेत. असं त्यांचं बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की अर्पित आलेले असते आणि डॅड विक्रांतच्या सगळ्या मित्रांना अटक केली आहे. मग तू हर्षवर्धनला फोन केलास का? ती म्हणते की केलेला पण त्यांचा कॉल लागत नाही आहे. असं सांगितल्याबरोबर इकडे MLA शिर्केंच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि ते म्हणतात की थांब मी बघतो, ऑफिसमध्ये फोन करतो. भजनला फोन केला जातो. भजन म्हणतो की साहेब बाहेर गेलेले आहेत दिल्लीला. आणि मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा? काही करून आपले कॉन्टॅक्ट कामाला लागले पाहिजेत. त्या मुलीला मॅनेज केलं पाहिजे. तेव्हा अर्पिता म्हणते की काही मुली अशा नसतात ना डॅड, मॅनेज होतील. आता काय करायचं आपण? तेव्हा ते म्हणतात की काही झालं तरीही आपली प्रतिष्ठा, आपला मान सन्मान वाचवला पाहिजे, नाहीतर लोकांना जवळजवळ 5 वर्ष चघळायला न्यूज मिळेल आणि आपले विरोधक आहेत त्याचा फायदा घेतील आणि माझं पद धोक्यात येईल. तुला माहिती आहे ना पार्टीकडून काय होऊ शकतं? असं ते सांगत असतात. इकडे शौर्य बाहेरच उभा असतो. त्या काकूंनी तर हॅशटॅग शौर्य ऊर्जा असं दोघांचं तयारी केलेलं असतं आणि आता लग्नाबद्दल बोललेलं असतात. शौर्य बाहेर असतो. मग ऊर्जा तिथे येते आणि म्हणते शौर्य मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मला सांग हे सगळं काय आहे? तू कसा येतो रे प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं आणि प्रत्येक वेळेसच कसं काय योगायोग होतोय? असं तो बोलू लागतो. इकडे आता पोलिसांनी एक मजा केलेली असते. या विक्रांतच्या मित्रांना बाहेर ठेवलेलं असतं आणि त्यांच्या बाबतीत एक गोष्ट घडत असते. ती म्हणजे विक्रांतच्या मित्रांना बाहेर ठेवून त्यांनी एक भारी अशी शक्कल लढवलेली असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि मग ते दोघंही ते सगळेजण बोलू लागतात आणि त्याचवेळी घडतं असं की त्या माणसांना आत जे गुंड आहेत त्यांना असलं झुडपलेलं असतं की हे म्हणतात की आता काय आपलं खरं नाही आणि त्यांच्यावर मलमपट्टी करा, कारण कुणाला संशयही यायला नको आहे. असं हे बोलणं सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा ऊर्जा आता इकडे प्रश्न विचारत आहे की तू सांग मला, प्रत्येक वेळेस योगायोगच कसा असू शकतो? हा योगायोग असण्याचा काय संबंध आहे आणि तू असं का बोलतेस? असं तो बोलतो. तेव्हा ती म्हणते की सांग मला, मागच्या वेळेस मी पद्माला भेटायला गेली, तिथं हर्षवर्धन जागीरदार होता, नेमकं तू तिथं आलास. आत्ता पण तेच झालेलं आहे. आत्ता पण पद्माला गरज होती, तू भेटलास. नक्की काय अर्थ या सगळ्याचा? तो म्हणतो की अगं काय लक्षात घेते तू? मला सांग, योगायोग म्हणजे फक्त तू काय त्याच्यावरनं माझ्याकडे संशय घेणार आहेस का? एक गोष्ट विचार कर ना. असं तो पद्माला सांगू लागतो. पद्मा म्हणतो इकडे ऊर्जाला सांगू लागतो. ऊर्जाच्या मनात मात्र शंका आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, आत्ता पद्मा इथे येणं गरजेचं होतं आणि मी पद्माला सुखरूप आणलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि तुझा माहिती आहे ना, एव्हिडन्स लागतो, पुरावा लागतो आणि तो तुझ्याकडे आहे का? नुसत्या एवढ्या गोष्टीवरनं तू माझ्यावर संशय घेऊ शकत नाही, असं शौर्य स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मात्र ऊर्जा आता विचार करायला लागलेली असते. ऊर्जा म्हणत असते की या सगळ्याचा अर्थ काय आहे? तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पोलीस स्टेशनमध्ये ऊर्जा आलेली असते आणि ऊर्जाला इन्स्पेक्टर हळबुट्टे म्हणत असतात की काय झालं? कुठं आहे तुमचा तो साक्षीदार? कधी येणार आहे तो? आणि काय होणार आहे पुढं? सांगा बरं मला लवकर. असं म्हणत तो ऊर्जाशी बोलत असतो. तेव्हा ती म्हणते की हो, तो नक्की येईल, त्याने वचन दिलं आहे. तेवढ्यातच आता हा साक्षीदार म्हणजे शौर्य तिथं आलेला असतो आणि ते म्हणू लागतात की चला घ्या यांची सही, नाव वगैरे घ्या, चला लिहायला घ्या, स्टेटमेंट लिहायला घ्या. इकडे विक्रांतच्या विरोधात ऑलरेडी त्याच्या एका मित्राने स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली असते, कारण त्याची मार खायची इच्छा नसते. विक्रांत तर कसाही सुटेल, अडकणार फक्त आपणच आहोत असं त्याला वाटत असतं आणि त्याने मात्र सरळ सरळ इथं मान्य केलेलं असतं की आम्ही तुम्हाला सगळं सांगतो. आणि हळबुट्ट्यांना तर तेच हवं असतं. हळबुट्ट्यांनी तशा पद्धतीनं इकडे नोंद करायलाही घेतलेली असते. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता हुळबुट्टे म्हणत असतात की सांगा काय नाव आहे तुमचं? असं म्हणत ते विचारू लागतात. आता तो म्हणतो शौर्य. बापाचं नाव, आडनाव काय आहे का नाही असंही सांगितलं जातं आणि आता मात्र शौर्य शांतच होतो. इकडे तेवढ्यातच हुळबुट्टेंना एक इमर्जन्सी आलेली असते आणि त्यांना जावं लागत असतं. ते पद्मा इकडे ऊर्जाला सांगू लागतात की उद्या कोर्टात भेटूया, कोर्टात करूया आपण काय करायचं आहे ते, असंही हुळबुट्टेंनी सांगितलंय. आता मात्र शौर्यला तर धक्काच बसलाय. आता करू काय? या माणसाला माझं नाव कळलं तर काय आणि ऊर्जाला ते कळलं तर, असं म्हणत शौर्य थोडासा हादरलेलाच असतो. परंतु हुळबुट्टेंना आता
कसं शौर्य मॅनेज करेल आणि त्याचं नाव कसं बाजूला ठेवील असं ते सगळे विचार करू लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.